नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 यामधील कोणते डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणत्या डायग्राम्सच्या आधारे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणते चार्ट्स इम्पॉर्टंट आहेत, हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 1 टू चॅप्टर 10 पर्यंतचं. ओके, सो लेट अस स्टार्ट. आपलं बुक आपण उघडूया. सो पुस्तक उघडलेलं आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या फर्स्ट लेसनपर्यंत. सो फर्स्ट लेसनमध्ये आपल्याला सगळं हेरिडिटीबद्दल आणि इव्होल्युशनबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे काही डायग्राम्स आहेत, मग ट्रान्स्क्रिप्शन असो, ट्रान्सलोकेशन असो किंवा ट्रान्सलेशन असो, या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला एकतर आयडेंटिफाय करायला येऊ शकतात किंवा ह्याला नेमिंग करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला इथे ए दिलं जाईल आणि एच्या ठिकाणी काय असेल नाव ते लिहा वगैरे असं येऊ शकतं. ओके, सो या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, त्याचबरोबर ट्रान्सलोकेशनच्या 3 डायग्राम्स आहेत. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल दॅट इज ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. याच्यावरती आधारित तुम्हाला हे कोणतं एव्हिडन्स आहे किंवा याच्यावरती आधारित एक्सप्लेनेशन पण येऊ शकतं. त्याच्याबद्दल ऑलरेडी क्वेश्चन आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेला आहे. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. ही कोणता एव्हिडन्स आहे हे एक्सप्लेन करा असं येऊ शकतं. आफ्टर दॅट या ठिकाणी एक चार्ट आहे एक्सरसाइजमधला, इम्पॉर्टंट आहे. ओके, याच्यामध्ये फक्त तुम्हाला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन लिहायचं आहे. नेक्स्ट, आता या ठिकाणी काही ओमिटेड पोर्शन पण मी सांगितलेलं आहे आणि ते ओमिटेड असेल, तुम्हाला जर तो प्रॅक्टिस म्हणून करायचं असेल तर करू शकता, नाही तर तुम्ही त्याला पूर्णतः ओमिट पण करू शकता. सो हा एक डायग्राम आहे. आय थिंक की हे काही भाग ओमिट झालेले आहेत, मग तुम्ही ओमिट प्रॅक्टिस म्हणून जस्ट करू शकता किंवा नसेल करायचं तर तुम्ही ते सोडून पण देऊ शकता, पण मी मात्र सगळं सांगते. ओके, त्याच्यानंतर याच्यावर आधारित इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी, त्याचबरोबर या ठिकाणी जी तुम्हाला ATP एनर्जी करन्सी दाखवलेली आहे तर हा डायग्राम, त्याचबरोबर हे 2 जे चार्ट्स आहेत, म्हणजे या लेसनमध्ये खूप सारे चार्ट्स आहेत, तर हे 2 जे चार्ट्स आहेत तर ते करेक्ट करा. हे याच्याबद्दल एक प्रश्न एक्सरसाइजमध्ये पण आहे तर ते करेक्ट करा किंवा फिल करा. त्याचबरोबर हा चार्ट अर्थात त्याच्यामधले सगळे नाही पण 4 तरी विचारले जाऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतो या ठिकाणी लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला बायनरी फ्युजन, त्याचबरोबर असेक्शुअल रिप्रोडक्शन, ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स दिलेलं आहे. आता हे ड्रॉ करण्यासाठी पण येऊ शकतं कारण हे इझी आहे. सो ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतं किंवा आयडेंटिफाय करा की हे कोणतं म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे किंवा त्याच्यामधला टाईप कोणता आहे, मग लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन आहे का वगैरे एक्सेट्रा. आता ॲक्च्युली या चॅप्टरमध्ये सगळंच महत्त्वाचं आहे कारण सगळा हा चॅप्टर पूर्णतः डायग्राम बेसवरती आहे. सो जसं की या ठिकाणी तुम्हाला बडिंग प्रोसेस पाहायला मिळते. सो तुम्हाला हा डायग्राम दिला जाईल आणि तुम्हाला बडिंग काय आहे ते एक्सप्लेन करा असं पण दिलं जाऊ शकतं. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी फ्लावरचे पार्ट्स दिलेले आहेत, तर एकतर या फ्लावरच्या आधारे तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स एक्सप्लेन करा किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स दिलं असेल त्याच्यामध्ये डायग्राम ड्रॉ करा असं होऊ शकतं. शक्यतो डायग्राम ड्रॉ करण्यासाठी येत नाही, ऑलमोस्ट ॲक्टिव्हिटी शीट असल्यामुळे डायग्राम ड्रॉ केलेली असते त्याच्यावरती आधारित काहीतरी प्रश्न विचारतात, बट एखाद्या वेळेस डायग्राम ड्रॉ करा असं पण विचारू शकतात. ओके, सो आफ्टर दॅट त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा डायग्राम, तो म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण आहे, ती पण इम्पॉर्टंट आहेत, बट आत्तापर्यंतच्या पेपर्समध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विचारली गेलेली आहे. त्याचबरोबर हे तर तुम्हाला माहितीच आहे की कशा पद्धतीने सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं, याच्यावरती आधारित क्वेश्चन पण एक्सरसाइजमध्ये आहे. सो नेक्स्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल. याचं डायग्राम नाही बट हे एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता या ठिकाणी हा चार्ट पण ओमिट केलेला आहे बट इट इज इम्पॉर्टंट, तुम्ही जस्ट रीड करून ठेवू शकता. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 38 वरती खाली एक चार्ट दिलेला आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. हा पण इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त अजून अर्थक्वेक दिलेला आहे, अजून काही नावं ॲड करायची आहेत. ओके, सगळं काही इझी आहेत चार्ट्स. त्याच्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, तर याच्यामध्ये पण तुम्हाला जसं दिलं आहे इथे तसंच फिल आउट करण्यासाठी पण दिलं जाऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आपण पाहतोय या ठिकाणी माय रोल इन एन्व्हायरमेंट.
एकतर हे तुम्हाला चार्ट बेस दिलं जाऊ शकतं किंवा माय रोल इन एन्व्हायरमेंट आणि हे काही पॉईंट्स दिले जातील, हे तुम्हाला डिस्क्राईब करायचे असतील. अशा पद्धतीने प्रश्न याआधी पण आलेला आहे, सो येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, सो त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो आहे नेक्स्ट, हे जे फ्लो चार्ट्स आहेत टुवर्ड्स ग्रीन एनर्जी लेसनमधले हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत. जसं की या ठिकाणी आपण पाहतो आहे की इलेक्ट्रिक एनर्जी कशा पद्धतीने जनरेट केली जाते, त्याचबरोबर थर्मल एनर्जीमध्ये जो फ्लो चार्ट आहे तर तो, आणि इतर सगळ्याच एनर्जीचा फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे, मग तो थर्मल एनर्जी असो किंवा इतर कोणतीही एनर्जी असो. मग त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन पण आणि एनर्जी इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी केली जाते हे सगळेच चार्ट्स. ओके, सो हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे फ्लो चार्टच्या दृष्टीने. त्याच्यानंतर या ठिकाणी पण तुम्हाला हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, त्याचबरोबर या ठिकाणी विंड एनर्जी, आणि त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तुम्हाला सोलार एनर्जी वगैरे, सोलार एनर्जी नेक्स्ट पेजवर आहे. या ठिकाणी इथे पण विंड एनर्जीमध्ये कशा पद्धतीने आहे हे विचारलं जाऊ शकतं. ओके, सो या ठिकाणी पण एक चार्ट आहे लास्ट, जो की तुम्ही पाहू शकता पेज नंबर 58वरती. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण आहोत ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये. ॲज युजल हा जो चार्ट आहे हा आपण लास्ट स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर नेक्स्ट या ठिकाणी ॲक्च्युली या लेसनमध्ये सगळे जे ॲनिमल्स आहेत तर ते तुम्हाला क्लासिफाय करण्यासाठी की त्याचं फायलम कोणतं आहे, सबफायलम कोणतं आहे, किंगडम कोणतं आहे, त्याच्यावर आधारित 4 कॅरेक्टरिस्टिक्स अशा पद्धतीने प्रश्न खूप जास्त विचारले जातात. या ठिकाणी हे तर तुम्हाला माहिती आहेच, कारण पूर्ण चॅप्टर याच्यावरतीच आधारित आहे, त्याच्यामुळे हे आलं तरी पण तुम्ही सहज फील करू शकता. ओके, सो या ठिकाणी जसं की तुम्हाला नेमिंग करण्यासाठी येऊ शकतं किंवा नेमिंग केलं असेल, जस्ट तुम्हाला ओळखायचं आहे की हा कोणत्या फायलमचा आहे किंवा याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, किंवा सपोज की या ठिकाणी नाव दिलं नसेल की नाव ओळखायचं म्हणजे या पार्टचं नाव काय आहे, तर असं काहीतरी. ओके, सो आफ्टर दॅट हा डायग्राम पण खूप इम्पॉर्टंट आहे, जसं की तुम्ही पाहिलं असेल लास्ट एक्झाम्सला हा डायग्राम आला होता. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला याआधी सांगितल्याप्रमाणे की एखादं तुम्हाला कुठलं पण ऑर्गॅनिझम दिलं असेल त्याचं तुम्हाला एकतर नेमिंग करायचं असेल किंवा काही वेळेस ते ड्रॉ करण्यासाठी किंवा ते ड्रॉ करून दिलं असेल त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचं क्लासिफिकेशन लिहिण्यासाठी येऊ शकतं. मग जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते सगळेच. ओके, त्याच्यानंतर या पेजवरचे पण सगळेच. त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहे एक्सरसाइजमधले जे डायग्राम्स आहेत तर ते तर इम्पॉर्टंट आहेतच, आणि या ठिकाणी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे स्केच, लेबल अँड क्लासिफाय, तर या पद्धतीने एकतर त्यांनी ड्रॉ करून दिलं असेल, जस्ट तुम्हाला क्लासिफाय करायचं असेल असं पण येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे हा चार्ट, व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट आहे हा लेसन नंबर 7मधला. त्याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्यावरती आधारित चार्ट येऊ शकतो फिल करण्यासाठी. ओके, या चार्टवरच्या आधारित. आणि या ठिकाणी झॅन्थम गम, तर झॅन्थम गमचे यूजेस म्हणून पण एक प्रश्न येऊ शकतो की झॅन्थम गमचे यूजेस काय आहेत ते असे लिहा याच्यामध्ये. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर या चार्टवरती आधारित पण प्रश्न येऊ शकतात की या ठिकाणी जे सायट्रिक ॲसिड आहे तर ते कशासाठी, त्याचा रोल काय आहे किंवा त्याचा रोल दिला असेल आणि कुठला ॲसिड आहे तर ते. ओके, सो आता तुम्ही म्हणाल की सगळेच चार्ट्स इम्पॉर्टंट आहेत, सगळेच करायचे का, तर हो सगळेच करायचे. आणि नेक्स्ट आहे या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ही ओळखण्यासाठी येऊ शकते किंवा तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये डायग्राम ड्रॉ करू शकता. नेक्स्ट जसं की स्वाध्यायामधले सगळेच, एक्सरसाइजमधले सगळेच चार्ट्स इम्पॉर्टंट आहेत, तर त्याच पद्धतीने सिवेज आफ्टर प्रोसेसिंग, त्याच्यानंतर झॅन्थम गम, जसं की मी आधी सांगितलं होतं की झॅन्थम गमचे यूजेस लिहिण्यासाठी चार्ट येऊ शकतो. आणि या ठिकाणी आहे मायक्रोब्स. तर अशा पद्धतीने हे सगळे चार्ट्स इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आता आपण पाहतो आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी तुम्हाला हे डिफाईन करा की काय आहे हे, तर ते पण, किंवा या ठिकाणी तुम्हाला हे जे नावं आहेत म्हणजे नावं तुम्हाला लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकतात. सो नेक्स्ट आहे की कोणते ऑर्गन्स डोनेट केले जाऊ शकतात, तर ते पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आफ्टर दॅट हा जो डायग्राम आहे तर हा इम्पॉर्टंट आहे ट्रान्सजेनिक पोटॅटोज किंवा एडिबल वॅक्सिन्सचा. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतो आहे नेक्स्ट पेजवरती. सो नेक्स्ट पेजवरती जर आपण पाहिलं तर एक्सरसाइजमध्ये मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि युजेस ऑफ स्टीम सेल्स हे 2 इम्पॉर्टंट आहेत, एक्सरसाइजमध्ये पण आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं 9th नंबरचा लेसन जो की आहे सोशल हेल्थ, तर सोशल हेल्थ या लेसनमध्ये हे जे फॅक्टर्स आहेत अफेक्टिंग द सोशल हेल्थ, तर हे एवढे सगळे आहेत. तर एवढ्या सगळ्यामध्ये तुम्ही कोणते पण एक 5-6 फॅक्टर्स लक्षात ठेवू शकता, कारण 4 ते 6 विचारले जाऊ शकतात. जर आलेच तर एवढे सगळे लिहिण्यासाठी येणार नाहीत, बट एक 4 ते 6 येऊ शकतात. सो आफ्टर दॅट हे जे सगळे
पिक्चर्स आहेत की हे डिफाईन करा की याच्यामध्ये तुम्हाला कोणतं फॅक्टर दाखवलेलं आहे जे की सोशल हेल्थ डिस्टर्ब करतं आहे. तर मेंटल स्ट्रेस आहे, मग याच्यावरती तुम्ही रेमेडी किंवा जे मेजर्स आहेत की तुम्ही काय कराल, मग स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी काय कराल तर ते. आफ्टर दॅट आहे ॲडिक्शन, की ॲडिक्शनचा सोसायटीवरती कसा परिणाम होतो किंवा ॲडिक्शनसाठी तुम्ही काय कराल, किंवा एकतर ॲडिक्शनबद्दल शॉर्ट नोट, ओके, पिक्चरवरती आधारित. नेक्स्ट आहे की हे जे इन्सिडन्स आहे याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे, हे इन्सिडन्सबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे, हे रॅशनल आहे का, करेक्ट आहे का, हे रॅशनल आहे का. तर या लेसनमध्ये खूप सारे असे पॉईंट्स आहेत की जे स्वतःच्या ओपिनियनवरती लिहायचे आहेत. मग याच्यावरती आधारित जास्त पिक्चर्स येऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी हे सगळे लोक शूटिंग करत आहेत तर हे रॅशनल आहे का, किंवा काय करायला पाहिजे, शूटिंग नाही तर मग दुसरं काय करायला पाहिजे तर ते पण. किंवा या ठिकाणी तुम्हाला या पिक्चर्समधून काय पाहायला मिळते तर सायबर क्राईम्स वगैरे. आफ्टर दॅट लाफ्टर क्लब, तर लाफ्टर क्लब काय आहे नेमकं, म्हणजे ते डिफाईन करणं किंवा कशासाठी हे एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे, टू रिड्यूस स्ट्रेस वगैरे. ओके, सो नेक्स्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटचा हा चार्ट ज्या ठिकाणी आपल्याला टाईप्स ऑफ डिझास्टर्स पाहायला मिळत आहेत. मग टाईप्स ऑफ डिझास्टर्समध्ये एवढे नाहीत, तर प्रत्येकाचे 4 एक्झाम्पल्स येऊ शकतात, 4 किंवा 2 एक्झाम्पल्स. ओके, सो आफ्टर दॅट आहे डिझास्टरचा सोसायटीवर कसा परिणाम होतो, इकॉनॉमीवरती कसा परिणाम होतो, किंवा पॉलिटिक्सवरती कसा परिणाम होतो. आता यामधले बऱ्याचशा गोष्टी ओमिट केलेल्या आहेत, सो ते तुम्ही करायचे की नाही तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके, सो नेक्स्ट आहे हा फ्लोचार्ट जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण सायकल आहे. आधी प्रिपेरेशन, मग रिडेम्पशन वगैरे वगैरे सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे. सो हे तुम्ही शॉर्टकट्समध्ये पण लक्षात ठेवू शकता किंवा पूर्ण सेंटेन्समध्ये लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट आय थिंक की हे ओमिट केलं आहे, बट तरी पण हे इझी आहे की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी चेअरमन कोण आहे, प्राईम मिनिस्टर आहे, स्टेटचं चीफ मिनिस्टर आहे, डिस्ट्रिक्टचं कलेक्टर आहे, तालुकाचं तहसीलदार आहे. ओके, आफ्टर दॅट हे जे लोगोज आहेत किंवा या ज्या साईन्स आहेत तर त्या इम्पॉर्टंट आहेत. हे आपले जे एक्सरसाइज आहे तर त्यामध्ये पण दिलेलं आहे, सो ते एक्सरसाइजमध्ये असल्यामुळे इम्पॉर्टंट आहेच. त्याच्यानंतर या ठिकाणी काही डिझास्टर दाखवलेले आहेत आणि या डिझास्टरवरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा प्रिकॉशन्स काय असतील, तर डिझास्टरचं इमॅज दिलं जाईल आणि त्याच्यावरती याचे प्रिकॉशन्स काय घ्याल तुम्ही, किंवा आल्यानंतर काय कराल, किंवा डिझास्टर मॅनेजमेंट कसं कराल. मग स्नेक बाईट असेल तर, फॉरेस्ट फायर असेल तर. ओके, त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ज ऑफ फर्स्ट एडचे उद्दिष्ट काय आहे, फर्स्ट एड का करायला पाहिजे किंवा फर्स्ट एड आहे काय. सो आफ्टर दॅट या ठिकाणी हे जे सायन्स आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट सायन्स आहेत, हे तुम्हाला डिस्क्राईब करायचे आहेत की सायन्स नेमके कशा संदर्भात आहेत हे सगळे सायन्स. त्याचबरोबर एक्सरसाइजमध्ये या ज्या सगळ्या तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहेत किंवा इन्सिडेंट्स दाखवलेले आहेत की जर 2 मुलं किंवा मारामारी वगैरे करत असतील तर तुम्ही काय कराल, किंवा या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ प्री डिझास्टर मॅनेजमेंट दाखवलेला आहे एक चार्ट, तर तो पण इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने ऑलमोस्ट सगळंच इम्पॉर्टंट आहे, सो तुम्हाला सगळंच छान करायचं आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल आहे की नाही ते माहिती नाही, बट आय ट्राईड माय बेस्ट आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.